कारंजात भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जन आक्रोश यात्रेत काँग्रेसचे नेते देवानंद पवार यांच्या असभ्य वक्तव्याच्या विरोधात कारंजा तहसील मार्फत शासन दरबारी निवेदन सादर की 29 जुलै 2024 रोजी कारंजा शहरात काँग्रेस पक्षाने वाशिम जिल्हा प्रभारी श्री देवानंद पवार यांच्या नेतृत्वात कारंजा नगर परिषदेच्या विरोधात जनाक्रोश मोर्चा काढला होता। या मोर्चा दरम्यान झालेल्या सभेत श्री देवानंद पवार यांनी राज्य शासनाची मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेबद्दल आणि महिलांबद्दल अतिशय अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरली। या वक्तव्याचे व्हिडिओ सर्व समाजमाध्यमावर सामायिक झाले आहे। या वक्तव्यामुळे आम्ही महिला अतिशय अपमानित झालो आहोत। महिलांबद्दल असे वक्तव्य जाहीर सभेत बोलणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही। करिता या वक्तव्याचा आम्ही भाजपा महिला मोर्चा जाहीर निषेध करतो। तसेच हे वक्तव्य करणारे श्री देवानंद पवार यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करावे अशी मागणी करतो। आम्ही खालील सही करणार या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती। यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे महिला सचिव प्राजक्ताताई मोहितकर, डॉक्टर राजीव काळे, विजय काळे, शहराध्यक्ष ललित चांडक, संदीप गडवाले, मोहन पंजवानी, किशोर धाकटोड तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल आदी सर्व भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, कारंजा शहर तालुका प्रदेश भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आदी सदस्य उपस्थित होते। कारंजा अस्मिता न्यूजकरिता मयुरी गुप्ता सह महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांचे निकटस्थ श्री देवानंद पवार यांनी 2 दिवसा अगोदर कारंजा शहरामध्ये जाहीर मोर्चा काढला होता आणि या जाहीर मोर्चामध्ये त्यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले। त्यांच्या या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्याकरता आज तहसीलमध्ये आलेलो आहोत आणि आज पवार साहेबांना आम्ही इथे सांगू इच्छितो की त्यांनी या बोललेल्या अपशब्दाबद्दल जर माफी मागितली नाही तर आम्ही महिला अजून आक्रमकरित्या आंदोलन करू।